श्री महादेवांना प्राप्त करणं खरोखरच कठीण गोष्ट आहे। तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ही साधना कठीण आहे। आणि देवी, तुम्ही याआधी देखील अशीच कठोर साधना केली आहे, खंडेरायांना प्राप्त करण्यासाठी। तुम्हाला त्याबद्दल ठाऊक आहे? देवी, मला सारं काही ठाऊक आहे। महादेवांशी विवाह होण्यासाठी देवी तुम्ही देखील आग्रही होता। हो, जेव्हा मला विवाहाचा प्रस्ताव आला तेव्हा मी त्यांना संकेत मागितला आणि त्यांनी मला संकेत दिला देखील। आणि मला संकेत मिळाला। महादेव म्हणजेच खंडेराय आणि खंडेराय म्हणजेच महादेव। अगदी योग्य तेच बोलला। तुमची मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही जशी ही कठोर साधना करत आहात, जशी ही कठोर तपश्चर्या करत आहात, तशीच हिमालयाच्या सानिध्यात अशीच कठोर साधना, अशीच तपश्चर्या अपर्णा देवींनी देखील केली होती। ऋषीवर, अपर्णा देवींची साधना ही किती वर्ष सुरू होती? हजारो वर्ष त्या कठोर अशी साधना करत होत्या। आणि या हजारो वर्षांच्या साधनेत त्यांनी केवळ फलाहार घेतला आणि त्यानंतर त्यांनी शाकाचा आधार घेतला। मोकळ्या आकाशाखाली थंडी, ऊन, पाऊस अशा कठीण परिस्थितीत देखील त्यांनी त्यांची साधना सुरू ठेवली। त्यांना अपर्णा हे नाव का मिळाले? की आधीपासूनच त्यांचे अपर्णा हे नाव होते? अपर्णा म्हणजेच पार्वती आणि पार्वती म्हणजेच म्हाळसा। आणि आज मला म्हाळसेनेच हा प्रश्न विचारला आहे। काय झाले ऋषीवर? त्यांना अपर्णा हे नाव पडले कारण त्यांच्या हजारो वर्षाच्या साधनेत त्यांनी केवळ बिल्वपत्र यांचे सेवन केले आणि कालांतराने त्यांनी बिल्वपत्र आणि पाणी हे देखील वर्ज्य केले आणि म्हणूनच त्यांना अपर्णा म्हणजेच अपर्णा हे नाव पडले। देवी, तुम्हाला काही आठवले का? नाही, पण कोणीतरी मला साधना करताना दिसलं। कोण होतं ठाऊक नाही। ती पार्वती म्हणजे तूच आहेस म्हाळसा। आत्ता जरी मला हे कळले नाही तरी मी लवकरच हे शोधेन, कारण आता मला असे जाणवू लागले आहे की मी हे आधी कधी पाहिले आहे, अनुभवले आहे। आज ना उद्या सत्य काय आहे ते कळेलच। रंग्या, अरे रंग्या, हा
सरपण आणायचंय. ध्यानात आहे ना? हाय हाय ध्यानात आहे समजा. जाईन नंतरचे. आता नंतर म्हणजे आता काय काम करत बसला आहेस तू? जाईन म्हणलं ना नंतर. काय ग गंगी, युरंगा असं काय बोलतोय? तुम्हीच विचारा, मला काही सांगत नाही ती. सकाळ धरणं असंच तोंड पाडून बसला आहे ती. काय रे रंगा, गंगी काय म्हणती? कशापायी तोंड पाडून बसला आहे सा? घरात मोप काम पडली आहे ती. वाड्यावर हायती ना चाकर माणसं, ती कशा पाय ठेवली ती? हवा असं कशा पायी बोलतायसा? मावशी कसला एवढा आरडाओरडा चाललाय? काय नाही ग, घरातलं सारपान संपलं या, तो आणायला जातो या. हा वय पण रंग्या आर घरामध्ये चाकर माणसं आहे ती, त्यासनी सांग हो तर. हा बर महाळसाताईंचं काय बाय सांगावा आला का नाही र? नाही काय ठावं नाही, म्हणजे अजून तसं कोण काय बोललं नाही. आलोच मी. मावशी आज या रंग्याला काय झालं आहे ग? कशापायी वागतोय असा? काय माहित त्याच्या डोसक्यात काय चाललं आहे ते. बर तू नका काळजी करू, हा म्या बघते. बर आपण या आश्रमाच्या परिसरात आहात म्हणून आपल्या आदरातिथ्य करावे लागेल. पण हा आश्रम माझा नाही आणि मी अन्न ग्रहण करत नाही, तेव्हा आपण समजून घ्यावे. म्हाळसा, तू स्वतः अन्नपूर्ण आहेस. या क्षणी जर तू ठरवलंस तरीही तू अन्न देऊ शकतेस. देवी, आपल्याला मल्हारीने एक कुंभ दिला होता आणि ज्यातून आपण इच्छित अन्न देऊ शकत होता. पण तो कुंभ मी माझ्या सोबत आणलेला नाही. असो, मी देखील साधने अन्न ग्रहण करत नाही. आपण इथून प्रस्थान कधी करता आहात? जाईन मी, परंतु जाण्याआधी आपल्याला आदिशक्तीच्या काही कथा संदर्भ म्हणून सांगू शकतो, ज्या आपल्याला आपल्या गतजन्माचे स्मरण होण्यासाठी सहाय्यभूत होऊ शकतात. देवी, आपण म्हणत आहात की आपल्याला सहाय्य नको आहे, यासाठी साधकाने कोणतीही बाधा मध्ये आणू नये. आपण सांगा, मी श्रवण करेन. देवी, आधी आपण आसन ग्रहण करावे. ये ये. काय र, डोळ्याचं पारणं फिटलं का नाही सोन्याची जेजुरी बघून? हा आपली सोन्याची जेजुरी हायच अशी. अरे आमच्या बानूचा वाडा तर बघत राहा असा आहे. अरे बानू, ए बानू. असू द्या असू. अरे आबा, आबा, अरे तू कसं काय आलास? अगं तुलाच भेटाय आलो आणि यायला याला मी संग घेऊन आलो बघ. आबा का काय? हा अरे त्यासनी दम खाऊ दे की जरा. ए गंगे, पाणी आण जा आणि बिगी बिगी ये. घ्या आबा.
आबा आज कसं काय येणं केलंस र? बानो, मागच्या वेळेला म्या तुला हात भेटाय आलो होतो. वस्तीवर लोकांनी लय त्रास सहन करायला लागत. खाय काय नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं. म्हणून तुझ्याबरोबर गारानं मांडाय आलो होतो. आणि देवाची कृपा झाली बघ. समजेच समज मिळाल, बोप मिळाल. होय का? वय अरे कुणासने धान्य मिळालं, कुणासने सोनं मिळालं, दागिनं मिळालं, कापडं मिळाली, गावात पाणी आलं. आता समधी जण आनंदात आहेत, बघ सुखी आहेत. देवांची कृपा तर आहेच, पर बानुताईन पायी बी ह्यो देवींचा आशीर्वाद आपल्या वस्तीवर मिळाला आहे बघ. देवींचा आशीर्वाद म्हणजे? वय आबा, अरे वस्तीवर समद्यांचं भलं व्हावं म्हणून लक्ष्मी देवीसनी प्रसन्न करण्यासाठी मला एक वरत मिळालं होतं. देवांचा आशीर्वाद म्हणूनच मला ते वरत ठाव पडलं आणि मग मी ते केलं. अगं म्हणून तर अदुगर म्या तुझ्याकडे आलो बघ बानो. अगं तुझ्यामुळंच देवांचे पाय आपल्या वस्तीला लागले, विष्णू देव आपल्या वस्तीवर आले. खरंच हे समज तुझ्या पायी झालंय बघ. आबा अरे असं बोलून मला परक करू नकस. तसं नाही. मी काय म्हणतो आबा, नव हे ह्याच्यात काय आणलंय? थांब रे, आता माझ्या मोर आण बघू. एवढं दागिनं? अगं बाया, खरंच की? बानू बानू, पोरी हे समजा ठेव तुझ्याकडं. माझ्याकडं कशा पाहिजे? बानू अगं तुझ्यामुळं तर आमासनी हे समज मिळालं हाय. बघ वस्तीवरल्या प्रत्येकानं आपापल्याकडचं थोडं थोडं पाठवलेलं हाय. तुझ्या पायावर ठेवाय. नाही म्हणू नकस पोरी, नाही म्हणू नका. हा हा, नाही म्हणू नकस. बरोबर आहे समद्यांचं. राहू दे राहू दे. हा वय वय, नाही कशाला म्हण. रंग्या, हात नका लावूस त्याला. आबा हे समजा तू माघारी घेऊन जा. अरे मला काय बी कमी नाही, माझ्याकडे देवांचा आशीर्वाद आहे, अजून काय बी नका आहे मला. तेव्हा तू हे समजा घेऊन जा माघारी, त्यांचं त्यांना माघारी देऊन टाक. अगं पर म्या काय म्हणती बानू, समद्यानी पेरमानं दिलं आहे, आपण नाही कशाला म्हणायचं नाही का? हा, आणि तुला नका असेल तर कुणाला तरी दे की. कशाला? राहू दे. नाही म्हणजे तुला जसं वाटतं ना तसं कर. हा हा, आबा खरंच हे समजून ये तू माघारी. माझ्याकडनं समद्यासनी परत दिला आहे म्या असं सांग. त्यासनी सांग का धान्य लावा, शेती करा, पावसाचं पाणी साठवा. हे समद वस्तीच्या भल्यासाठीच वापरा. देवी, मी आता आपल्याला जी कथा सांगणार आहे ती कात्यायनीची. आणि जोपर्यंत ही कथा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला आसन मात्र सोडता येणार नाही. आपण कथा सांगावी, पण या कथेचा मला सहाय्य का होईल? म्हणजे मी हा प्रश्न यासाठी विचारते आहे कारण आधी यासाठी प्रयत्न झाले आहेत. आणि कात्यायनी देवी आणि माझा काय संबंध? देवी, ह्या ब्रह्मांडात जे जे आहे त्यामध्ये आदिशक्तीचाच अंश आहे. माझ्यामध्ये
तुमच्यामध्ये देखील आदिशक्तीचाच अंश आहे. तेव्हा हे सगळं काही आपल्याला सहाय्यभूतच होईल. देवी कात्यायनी, तू तिन्ही नेत्रांनी सुशोभित दिसत आहे. तुझे मुख अत्यंत प्रसन्न शांत आहे. तुझे सौम्य रूप भक्तांना आनंद देते. तुझे आश्वासक प्रसन्न दर्शनाने सर्व भक्त भयमुक्त होतात. सर्व रूप धारण करणारी, सर्वांवर कृपा करणारी, सर्वांना निर्भय करणारी, सर्व शक्तीने संपन्न अशी हे देवी कात्यायनी, तू सदैव कृपाळू आहे. ऋषीवर, कात्यायनी देवींनी अवतार का घेतला आणि कधी घेतला? त्यांच्या अवतार घेण्यापासूनची जी कथा आहे ती मला ऐकायची आहे. कत नावाचे एक ऋषी होते आणि ह्याच कात्य गोत्रात ऋषी कात्यायन ह्यांनी जन्म घेतला. कात्यायन ऋषी ह्यांनी परंबा देवीची आराधना केली. त्यांनी कठोर अशी तपश्चर्या केली. पण त्या ऋषींनी कशासाठी तप केले? त्यांना काय साध्य करायचे होते? त्यांची इच्छा होती की देवी परंबा ह्यांनी त्यांच्या घरी जन्म घ्यावा. पण ही इच्छा विलक्षण आहे. काही झाले तरी ते परम भक्त आहे. तेव्हा त्यांनी काय मागावे हे आपण कसे सांगणार? पण त्यांची इच्छा पूर्ण झाली का? पण त्यांची इच्छा पूर्ण झाली का? ऋषी कात्यायन ह्यांनी कठोर तपश्चर्या केली. हे महर्षी कात्यायन, हे देवी भगवती, आपण साक्षात मला दर्शन दिलेत. मी कृतकृत्य झालो देवी. हे महर्षी, मी तुमच्या साधनेमुळे प्रसन्न झाले आहे. तुम्ही केलेले नामस्मरण माझ्यापर्यंत पोहोचले. हे देवी, मी अनेक तप आपली साधना केली आहे. आपण आदिशक्ती आहात, आपण भगवती देवी आहात. ह्या साऱ्या सृष्टीत आपण शक्ती रूपाने विराजमान आहात. हे देवी, माझा प्रणाम पुन्हा पुन्हा स्वीकार करावा. हे महर्षी, तुमचे काय मनोवांछित आहे? तुमच्या मनात जे काही आहे ते निसंकोचपणे सांगावे. हे देवी, मी एक साधक आहे आणि मी केवळ आपलीच साधना केली आहे. माझी केवळ एकच इच्छा आहे देवी. काय? हे देवी भगवती, हे दुर्जन संहारिणी, हे शुभ फलदायिनी, माझी अशी इच्छा आहे की आपण माझ्या घरी पुत्रीचा जन्म घ्यावा. महर्षी, तुम्ही तुमच्या मनातील ही इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप कठोर अशी साधना केली आहे. मी तुम्हाला या आधीच म्हणाले होते, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार. हे तर माझे परमभाग्य आहे देवी. म्हणजे आपण माझ्या घरी पुत्रीचा जन्म घेणार तर? होय, योग्य वेळी मी हा अवतार घेईल महर्षी. मी आपला कृपाभिलाषी आहे देवी. शुभम भवतु.